नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कडू कडू कारलं, चरचर चिरलं, तुपात तळा किंवा साखरेत घोळा, कारलं कडू ते कडूच अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर कारलं अजिबात कडू लागणार नाही. इथे सर्वात प्रथम मी पांढरी कारली जी आहे ती 3 घेतलेली आहेत. तिच्या बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जशा हवा आकारामध्ये तसं कापून घ्यायचं आहे. जरी लांब काप केले तरीही चालतील. आता या कारल्याच्या ज्या चकत्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅसवरती कढई गरम झाली की त्यामध्ये या कारल्याच्या चकत्या घालून घ्यायच्या आहेत. कारल्याच्या चकत्या घालून झाल्या की नंतर यामध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. या कारल्याच्या रेसिपीसाठी त्याच्या शिरा वगैरे काढण्याची गरज पडत नाही. आता तेल घालून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि खडे मीठ घालून घ्यायचं आहे. हळद आणि खडे मीठ घालून झालं की हे कारल्याच्या ज्या फुड्या आहेत त्या व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. माझी आजी या पद्धतीने कारलं शिजून घ्यायची आणि नंतर त्याची भाजी बनवायची. भाजी अजिबात कडू लागत नसायची. आता यामध्ये 1 चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे. धना पावडर घालून झाली की परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गावाकडे अजूनही कारलं शिजवण्याची पद्धत अशीच आहे. आता यामध्ये मी एक अर्धा तास भिजत घातलेले चिंचेचा कोळ घालून घेणार आहे. तुम्हाला चिंच जर घालायची नसेल तर तुम्ही इथे एका लिंबाचा रस घालून सुद्धा हे कारलं शिजून घेऊ शकता. परंतु चिंचामध्ये शिजवलेलं कारलं हे चवीला छान लागतं. आता इथे चिंचेचा जो कोळ होता म्हणजे चिंचेचं पाणी ते आटत आल्यानंतर यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे. अर्थात जर तुमच्या घरामध्ये आंबट गोड कडू चव आवडत असेल तर गुळाचा वापर करायचा. नसेल आवडत तर गूळ नाही घातला तरीही चालतो. आता इथे गूळ घालून झाल्यानंतर हे कारलं शिजून तयार झालेलं आहे. आता या कारल्याच्या फोडीपासून तुम्ही कारळाची भाजी करू शकता, शेंगादाण्याचीही करू शकता किंवा सुकी भाजीसुद्धा बनवू शकता. मी इथे या कारल्याची सुकी भाजी बनवलेली आहे. आता कढईमधनं कारलं काढून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतली. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये बारीक जे कुटलेलं ठेचलेलं आहे ते आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. अशी भाजी बनवायला खूप सारे मसालेसुद्धा लागत नाहीत आणि भाजीही छान लागते. आता आलं लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये या कारल्याच्या ज्या चकत्या आहेत त्या घालून चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी धना पावडर आणि हळद सुरुवातीला वापरलेली आहे. त्यामुळे मी यामध्ये काही जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही. आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे. आणि चांगले एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून यामध्ये 1 चमचा दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. दाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, परंतु घातल्यानंतर चव अजून वाढते. दाण्याचं कूट घालून झालं की नंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता इथे ही भाजी तयार झालेली आहे. बहुतेक जणांना कारलं म्हटलं की नाकडोळे मुरडतात, परंतु अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला माझी ही कारल्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा. धन्यवाद.